एक अनुभव सांगतो आणि थांबतो. त्या धुमावती तीर्थाचा कारवे गावामध्ये माझ्याकडे व्हिडिओ आहे. कारवे गावामध्ये अशीच एक घटना घडली. 4 महिन्यापूर्वी त्यांना अन्ननलिकेला एक गाठ आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितलं. ते सेवेकरीच आहे. अन्ननलिकेला गाठ आहे, त्यांना अन्न खाताना ती जखम होती, ती गिळत नव्हतं, त्यांना लिक्विड चालू होतं. 2 महिने त्यांनी औषध घेतलं, काही फरक नाही. शेवटी ती गाठ काढून ऑपरेशन करण्याची वेळ आली आणि ती सेवेकऱ्याने मला घरी बोलवलं आणि सेवेकरी म्हटले, मी एवढं महाराजांचं करते, माझ्या नशिबी हे काय आहे? तर म्हटलं काय झालं? तर डॉक्टर म्हणतात ती गाठ आहे ती कॅन्सरची आहे. तर म्हटलं डॉक्टर आहे, डॉक्टरचं काम करू द्या, महाराज महाराजांचं काम करतील. फक्त 2 सेवा तुम्हाला देतो, तेवढ्या तुम्ही सेवा करा, तुम्हाला ऑपरेशन करण्याची वेळ महाराज येऊ देणार. त्या पद्धतीने त्यांनी सेवा चालू केली. बसायला येईना, झोपून त्यांनी सेवा केली. काय केली? रोज 51 माळा महाराजांचा जप केला. किती? 51 माळा महाराजांचा जप केला आणि धुमावती तीर्थ तिच्या सुनाला करायला सांगितलं आणि ते तीर्थ सकाळ दुपार संध्याकाळ त्या घेत होत्या. आणि 15व्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं 15 दिवसानं तुम्ही ऑपरेशनच्या तयारीनं या. 15 दिवसानं त्या ऑपरेशनच्या तयारी निघाल्या. माझ्याकडे आल्या, मी ऑपरेशनला जाणार आहे, बिंदास्त जावा, महाराजांना विनंती करून जावा की महाराज मी ऑपरेशनला निघाले, ऑपरेशन करताना सहन होण्याची शक्ती मला प्राप्त होऊ द्या आणि तुम्ही माझ्या बरोबर उपस्थित राहा असं म्हणा आणि घरातून उजवा पाय टाकून बाहेर निघा. त्या पद्धतीनं त्यांनी केलं. गेल्या कॅमेरा सोडलं डॉक्टरांनी पहिल्यांदा कॅमेरा सोडला तर ती गाठ कुठं दिसते ना, डॉक्टरांना घाम फुटला, चुकीचं आपण सोडलं की काय. परत ते काढताना त्या पेशंटची माफी मागितली, काय आम्हाला क्षमा करा, जरा हे आम्ही काढतोय, परत दुसरं घालतोय. त्याने दुसरं घातलं तरी सुद्धा ती गाठ दिसते ना. डॉक्टर परत रिपोर्ट मागचे बघायला लागले, ह्याच्यात तर गाठ दिसते, इथं तर गाठ दिसते ना. चमत्कार काय झाला? त्यांनी एकच विचारलं, काढलं आणि त्या पेशंट विचारलं तुम्ही कोणाचं औषध घेतलं? त्या पेशंटने एकच सांगितलं, मी कुणाचं औषध घेतलं नाही, एकच आहे तो म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. ते एवढंच मला म्हटले, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला शरीराला टच सुद्धा होऊ देणार नाही. एवढा विश्वास महाराजांनी त्यांना दिला. आणि डॉक्टर बाहेर आले आणि नातेवाईकांना सांगितलं की आमच्याकडून काहीतरी चूक झाली असेल किंवा दैवी शक्ती असेल, त्यांना जी गाठ होती ती कॅन्सरची गाठ आता नाहीशी झाली. खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही प्रचिती आम्हाला जिवंत